तुम्हाला माहितीये काट्याने काय केलं नाही, तरीच मी म्हणते हा शाळेत आल्यापासून एवढा निवांत इथे बसलाच कसा एका कोपऱ्यात, ह्याचा पाय एका जागी टिकलाच कसा? अहो बाईंचा फोन आलेला आता, बाई सांगत होत्या की ह्याने एका पोराचं भिंतीवर डोकं आपटून आलाय. आई सरळ बोलल्या मला, हा सर्व पोरांसोबत बसणार नाही, ह्याला मी वेगळं बसवणार, हा असाच वागत बसला तर. हे सर्व ना तुमच्यामुळे होत आहे, कारण की मी मारायला जायची ना तर तुम्ही कुत्र्यावानी माझ्यावर अंगावर यायचा की नको लहान आहे मारू नकोस त्याला. आता तुमचा बघा दुसऱ्यांच्या अंगावर कुत्र्यावानी जातो, त्याचं काय करणार? तुम्ही काहीतरी बोला त्याला. नाही ना, तुम्ही कसा बोलणार? आता पोराची चुकी आहे ना, तर बापाच्या हात वरती. तुमचा तो बेल्ट कुठे गेला? तो इथेच होता ना, कुठे गेला? कुठे? अगं शांत हो तू, मी बोलतो त्याच्याशी. म्हणजे अजून मी शांत हो? हा अहो आता फक्त डोकं फोडून आलाय, म्हणजे आपटून आलाय, फोडून पण आहे. उद्या फोडून घरी यायचं मग काय? नाही नाही, ह्याला तुम्ही नका बघू, ह्याला ना मीच सरळ करेन. ह्याला असं चेचून काढते ना. तो पण बघ आता किती घाबरलाय तो. तू आता फक्त त्याला समजाव, आणि पुढच्या वेळी जर असं काही परत केलं ना तर मीच त्याला फोडेन पहिला. बाप बोलतोय ना, म्हणून आता फक्त सांगतेय तुला, तुझी हे काय जी चाललंय ना, ही तक्रार परत बाईंचा फोन आला ना माझ्यापर्यंत, तर ना असं पलिता गरम